महालक्ष्मी मंदिर आहे, तिथं सगळ्यात पहिल्यांदा बांधबंदिस्ती सुरू झाली. 10 वर्ष ती बांधबंदिस्ती होऊ शकत नव्हती. कारण तो सारखा तुटायचा आणि पाणी आत यायचं. त्यावेळेला तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनं जे मंदिर बांधलं ते महालक्ष्मी मंदिर. म्हणजे मूर्ती होती त्यावेळेला, नाही असं नाही. पण जे मंदिर बांधलं ते महालक्ष्मी मंदिर. आणि ते महालक्ष्मी मंदिर बांधल्यानंतर ते पाणी आत यायचं बंद झालं. हे झालं 1720-30 साली. ही मुंबई अशी भराव घालत 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 वाढत गेलेली आहे. ज्याला आपण आयलँड सिटी म्हणतो, बेटांचं शहर, हे 50% मुंबई ही भराव घातलेली आहे. 50%. आणि जो उपनगराचा भाग आहे तो साधारणतः 25% आहे. 50%मध्ये तुमची मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हा पूर्ण परिसर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट तर आपल्याला माहितीच आहे. नंतर 1960 मध्ये वगैरे कप परेड झालं. हे सगळं सगळं रिक्लेमेशन आहे. सगळं रिक्लेमेशन आहे. सगळी रेल्वे आपली शहरातली, मुंबई शहरातली, ही सगळी रिक्लेमेशनवरती चालते. आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वेसारखी बंद पडते. कल्पना आहे तुम्हाला, ती काही ठिकाणी चुनाभट्टी असेल, तुमचं भायखळा असेल, आहे तो पाण्या समुद्र सपाटी खालचा भाग आहे तो. निसर्गाशी तुम्ही किती डोकेफोड केली तरी कधीतरी पाणी येणारच आहे आत ते. आणि त्याच्यानंतर आपण अजून जे काय केलेलं आहे, तर ह्या सगळ्याचा परिणाम होतो. तर हे एवढं रिक्लेमेशन झालेली हे शहर आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. 50% मुंबई ही रिक्लेम्ड आहे. आणि त्याच्यानंतर अजून 2-4% आम्ही ते कोस्टल रोड करून अजून त्याच्यामध्ये भर घातलेली आहे.